आज आपण या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे बघा. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉग इन कसं करतात ते दाखवलेलं आहे. म्हणजे खाते तयार करा आणि लॉग इन कसं करतात. आता या ठिकाणी मी डायरेक्ट या लॉग इनला या ठिकाणी क्लिक करतो, लॉग इन होतो. ईमेल आय डी टाका आणि या ठिकाणी तो आपण जो 8 अंकी पासवर्ड बनवलेला तो टाका आणि लॉग इन व्हा. ही सर्व प्रोसिजर या ठिकाणी मी करून घेतो बघा. लॉग इन झाल्यानंतर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, जे लागू नाही ते अगोदर सिलेक्ट करून घ्यायचे. मार्गस्थ दिसते आपला काम या ठिकाणी. मग मी माझी 1 ते 7 शाळा असल्यामुळे मानक क्रमांक 4 हे लागू नाही हे सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे बघा प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8 असेल म्हणजे 4, 29 हे बघा तुम्ही पाहू शकता 4, 29, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 यानंतर 63, 64, 65, 66, 73, 74 म्हणजे एकूण 14 मानके लागू नाही हे या ठिकाणी मी सबमिट केलेलं आहे. आता 114 मानके आपल्याला भरायचे, एकूण 128 भरायचे, परंतु 114 या ठिकाणी लागू नाही हे अगोदर मी भरलेले. आता आपण 114 मानके कसे भरायचे, त्याचे पुरावे कोणकोणते जोडायचे या ठिकाणी आपण उदाहरणासह पाहूया. बघा या ठिकाणी आता पहा, समजा आता मी पहिलं मानक या ठिकाणी ओपन करतो बघा. मानक क्रमांक 1 हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी 4 स्तर येतात बघा. पहिला स्तर असेल तर त्याला 1 गुण आहे, दुसरा स्तर असेल तर 2 गुण आहे, तिसरा स्तर असेल तर 3 गुण आहे आणि चौथा स्तर असेल तर 4 गुण आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतंही एक आपल्याला आपली शाळा कोणत्या स्तरावर आहे ती आपण सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ समजा मी आता पहिलं मानक आहे या ठिकाणी मी हे जे चौथं आहे बघा याला या ठिकाणी मी क्लिक केलं. म्हणजे या 4 स्तरापैकी कोणताही एक स्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागते. म्हणजे आपली शाळा त्यामध्ये आहे. आणि त्यानंतर पुरावे जोडायचे. आता हे पुरावे कोणकोणते आहेत याचे मी तुम्हाला त्याची PDF किंवा मुख्याध्यापकाचा अहवाल त्या ठिकाणी त्याचं PDF बनवून त्याची गुगल ड्राईव्हवर लिंक कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहेत. आता या ठिकाणी पुरावे जोडावे लागते. आता याचा पुरावा कोणकोणते हे PDFच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगतो बघा. चला तर मी तुम्हाला दाखवतो. पुरावे म्हणजेच त्याची आपण PDF कोणकोणत्या फोटोंची आणि अहवालांची PDF बनवायची, गुगल ड्राईव्हवर लिंक आणि या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची हे मी तुम्हाला दाखवतो बघा. चला तर मग आपल्याला पुरावे कोणकोणते जोडायचे म्हणजे मी या ठिकाणी बनवलेले आहे बघा. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे SCOF चे पुरावे जे आहेत, समजा मानक क्रमांक 1 आहेत, मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. या ठिकाणी स्तर 1 मध्ये प्रारंभिक आहे बघा. स्तर 1 म्हणजे प्रारंभिक आहे, त्याला 1 गुण आहेत. या ठिकाणी काय बघा, हे मी मानक क्रमांक 1 ची माहिती सांगत आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षक यांना NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, NCF व SCFच्या मुख्य शिफारशी याच्या शिफारशी कोणकोणत्या आहे व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत. म्हणजेच याच्या अध्ययन निष्पत्ती माहीत आहे म्हणजेच काय, तर NEP 2020, NCF व SCFची प्रत, त्याचा फोटो आणि त्याची PDF आपल्याला बनवायची. आणि आपली शाळा जर स्तर 1 मध्ये असेल तर त्या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करायचे. त्या ठिकाणी म्हणजे गुगल ड्राईव्हवर त्याची लिंक बनवायची आणि त्या ठिकाणी आपल्या साईटवर जाऊन त्या ठिकाणी त्याची कॉपी पेस्ट करावी लागते. ती कॉपी पेस्ट कशी करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा. स्तर 2 असेल तर तो प्रगतशील आहे म्हणजे त्याला 2 गुण आहेत. शाळा NEP 2020 व SCF आणि NCF वर शिक्षकासाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते बघा. हे जे NEP 2020 आणि NCF वर शिक्षकासाठी चर्चासत्र, जर उद्बोधन वर्ग किंवा चर्चासत्र याचे फोटो काढायचं, उद्बोधन वर्गाचे फोटो काढायचं, मुख्याध्यापकांना अहवाल लेखन करायचं आणि त्यावर सही शिक्का करून त्याचा फोटो आणि त्याची PDF बनवायची. PDF किती बनवायची किंवा फोटो किती घ्यायचे असं काही सांगितलेलं नाही. तुम्ही किती फोटो आणि किती अहवाल त्यामध्ये टाकू शकता. स्तर 3 आहे बघा. याचाच आपण मानक क्रमांक 1 चं पाहतो. स्तर 3 म्हणजे प्रगत, त्याला 3 गुण आहेत. मग वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षांचे नियोजन, समग्र प्रगतीपत्रक व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. जर आपण स्तर 3 निवडलं तर तो प्रगत आहे, त्याला 3 गुण आहेत. मग त्याचं काय, तो वार्षिक मूल्यांकन,
विविध परीक्षाचे नियोजन बघा, आपल्या शाळेमध्ये विविध परीक्षाचे नियोजन करतो आपण, स्कॉलरशिपचे नियोजन करतो, त्या सर्वांचा फोटो काढायचा, त्याची PDF बनवायची, समग्र प्रगती पत्रक जे आपण विद्यार्थ्यांना देतो बघा, आपले प्रगती पुस्तक, 2-4 प्रगती पुस्तकाचे फोटो काढायचे व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण करत असतो बघा, या सर्वांचा फोटो काढून त्याची PDF बनवायची आणि Google ड्राईव्हला त्याची लिंक बनवायची. नंतर बघा स्तर 4 मध्ये प्रवीण, याला 4 गुण आहे बघा. स्तर 4 जर आपण निवडला असेल तर तो प्रवीण आहे, म्हणजे उत्कृष्ट आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याचे 4 गुण घेऊ शकतो जर स्तर 4 निवडले तर. त्यामध्ये काय येणार आहे, मानक क्रमांक 1 मध्ये शिक्षक निरीक्षण, वर्गातील सहभाग अभिलेखे, प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थी निहाय अध्ययन स्तर विश्लेषण यांचे फोटो त्यांची PDF बनवा. म्हणजे बघा, मानक क्रमांक 1 मध्ये माझ्या माहितीनुसार तरी सर्वांचा स्तर 4 यायला पाहिजे, कारण ह्या गोष्टी आपण करत असतो बघा. प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थी निहाय अध्ययन स्तर विश्लेषण यांचे फोटो त्याची PDF बनवायची आणि त्या ठिकाणी Google ड्राईव्हवर त्याची लिंक तयार करायची आणि त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करायची. आता मानक क्रमांक 2 या ठिकाणी स्तर 1 आहे प्रारंभिक, म्हणजे 1 गुण. शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहेत, म्हणजेच एकात्मिक अध्ययन सुलभ पद्धती दर्शवणारे नमुना पाठ नियोजन यांची फोटो त्याची PDF त्या ठिकाणी आपल्याला बनवावं लागेल. स्तर 2 निवडला असेल, मी मानक क्रमांक 2 ची माहिती या ठिकाणी सांगत आहे. स्तर 2 जर आपण सिलेक्ट केलं तर त्याला दोन गुण आहेत बघा. अभ्यासक्रम आणि अध्यापन वार्षिक नियोजनासाठी घेतलेल्या सभामधील चर्चांचे इतिवृत्त बघा, अभ्यासक्रम आणि अध्यापन वार्षिक नियोजनासाठी घेतलेल्या सभा घेतली असेल त्यांचे फोटो, त्याची चर्चाचे इतिवृत्तचे फोटो, विद्यार्थ्यांना वाचण्याची सवय लावण्यासाठी उपयोगात आणलेले उपक्रमाची यादी बघा, जे काय उपक्रम आपण घेतो त्या उपक्रमाची यादी बनवायची, त्याची PDF बनवायची. नंतर स्तर 3 जर आपण स्तर 3 निवड केलं तर या ठिकाणी चिकित्सक व सर्जनात्मक विचारांना समृद्ध करणारी व नमुना पाठ नियोजन कौशल्य आणि 21व्या शतकातील क्षमतांचा वृद्धिंगत करणारी पाठ नियोजन या सर्वांची या ठिकाणी PDF बनवायची. जर आपण स्तर 4 निवडला असेल तर त्याला स्तर 4 म्हणजे प्रवीण आहेत, म्हणजे उत्कृष्ट स्वरूपाचा आहे, त्याला 4 गुण आहे. या ठिकाणी आपल्या पाल्यांचे अध्ययन आनंदाने होतोय हे दर्शवणारे पालकांचे अभिप्राय, पालकांचा अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी त्याचा फोटो काढायचा आहे, नमुना पाठ नियोजन याचे फोटो काढायचा आहे आणि तो आपल्या Google ड्राईव्हवर त्याची लिंक आणि कॉपी पेस्ट त्या ठिकाणी करायची आहे. समजा आता मानक क्रमांक 3 आहेत बघा, स्तर 1 आहे प्रारंभिक, त्याला 1 गुण आहेत. आपण काय काय जोडणार त्याला पुरावे तर बघा, मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे, म्हणजेच प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम, वेळापत्रक आणि उपस्थिती यांचे फोटो काढायचे आणि त्याची PDF बनवायची. स्तर 2 जर आपण घेतलं असेल तर प्रगतिशील आहेत, त्याला 2 गुण आहेत. मग मुख्याध्यापक आणि शिक्षक आपापसात समावेशित शिक्षण, एकात्मिक शिक्षण, क्षमताधिष्ठित अध्ययन तसेच अध्ययन निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापन शास्त्र विषयी वैचारिक देवाणघेवाण करतात. शाळेने नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आधारित नियोजन तयार केले आहे, म्हणजेच नमुना पाठ नियोजन केलेले आहे, त्याची PDF बनवा आणि त्याची Google ड्राईव्हवर त्याची लिंक आणि त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करा. या ठिकाणी स्तर 3 निवडला असेल तर प्रगत म्हणजे 3 गुण. प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षकांच्या पाठ नियोजनात, वार्षिक नियोजनात आणि वर्गातील आंतरक्रियात नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र दिसून येते, म्हणजे शिक्षकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रानुसार केलेले नमुना पाठ नियोजन याची या ठिकाणी PDF बनवा. मी मानक क्रमांक 3 ची या ठिकाणी माहिती देत आहोत बघा. स्तर 4 जर निवडला आपण तर त्याला 4 गुण आहेत. नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र सामायिक करण्याबाबत शेजारच्या शाळांसोबत कार्यशाळा, सेमिनार, परस्पर संवादी सत्राचे आयोजन केल्याचा पुरावा, विद्या अमृत पोर्टलवरील प्रविष्ट नोंदी बघा, विद्या पोर्टलला आपण लिंक त्या ठिकाणी आपण बघा, त्या ठिकाणी आपण शाळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याची जी नोंदी लिंक, सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्राचा वापर केला जातो. याबाबत CRC आणि BRCचा अभिप्राय काय, त्याचा फोटो काढा आणि त्याचं PDF या ठिकाणी बनवा आणि त्या ठिकाणी अपलोड करा. आता हे सर्व काही शक्य मी होणार नाही, कारण 128 मानकाची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्याचे 4 स्तर आहेत. ते SCERT ने जे बनवलेले आहे बघा, ते 180 पेजेसची, तर मी या ठिकाणी त्यांची
बनवलेलं बघा 114 PDF ची मी त्यातून बाहेर काढलेली ती PDF या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. हा मानक क्रमांक 1 SCERT ने दिलेलं बघा या ठिकाणी स्तर 1 म्हणजे 1 गुण, स्तर 2 म्हणजे 2 गुण, स्तर 3 म्हणजे 3 गुण, स्तर 4 म्हणजे 4 गुण. या ठिकाणी हे पुरावे दिलेले आपल्याला म्हणजे कोणकोणते याची आपल्याला PDF अहवाल बनवायचे आणि फोटो काढायचे किंवा व्हिडिओ बनवायचे तर या ठिकाणी पुरावे दिलेले बघा. हे मी तुम्हाला हाती लिहून दाखवलेलं बघा 3 मानकांची. तर या ठिकाणी सर्व मानके दिलेले बघा 128 मानकाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणजे कोणकोणते पुरावे आपल्याला जोडायचे ते या ठिकाणी सांगितलेले आहे बघा. समजा आता हा दुसरं मानक असेल तर पुरावा काय जोडायचे हे या ठिकाणी दिलेले बघा. एकात्मिक अध्ययन सुलभ पद्धतीने दर्शवणे नमुना पाठ नियोजन. हे जर समजलं नाही तर याचं या ठिकाणी विश्लेषण दिलेलं बघा. काय करायचे तर शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे हे आपल्याला दाखवायचे आणि त्याची PDF बनवायची. अशा प्रकारची 128 मानकाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता आपण गुगल ड्राईव्हवर लिंक कशी तयार करतात ते या ठिकाणी आपण पाहूया. गुगल ड्राईव्हवर या ठिकाणी आपण त्याला ओपन करा आणि जो प्लसचं चिन्ह दिसतं बघा न्यू प्लस याला या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलं की या ठिकाणी बघा अगोदर आपण फोल्डर तयार करूया. हे फोल्डर ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला. फोल्डर या ठिकाणी क्लिक करा. हे कट करा आणि या ठिकाणी मानक क्रमांक 1 लिहा कारण आपल्याला मानक क्रमांक 1, 2 असं त्या ठिकाणी लिहायचे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. क्रिएट ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला. क्रिएटला या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी मानक 1 कुठे आहे ते शोधायचं. समजा हा मानक क्रमांक 1 इथे बघा. याला या ठिकाणी आता हे फोल्डर या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. फोल्डर रिकाम आहे. आता या ठिकाणी काय करायचं परत या ठिकाणी हा जो प्लसचं चिन्ह दिसतं बघा. हा प्लसचं चिन्ह याला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी अपलोड आहे बघा. अपलोड या ठिकाणी क्लिक करा. आता आपण फोल्डर तयार केलं. आता जे एक उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे आपण जी PDF बनवलेली असेल ती PDF ला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि वरती सिलेक्ट ऑप्शन आहे बघा. सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. बघा ही या ठिकाणी आता ती अपलोड झालेली मानक क्रमांक 1 ला या ठिकाणी अपलोड झालेली. आता काय करायचं हे 3 डॉट दिसतात बघा. या 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा. हे मॅनेज ॲक्सेस आहेत. मॅनेज ॲक्सेसला या ठिकाणी क्लिक करा. नंतर या ठिकाणी हे जे बघा रेस्ट्रिक्टेड याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे चेंज करावं लागणार. याला या ठिकाणी क्लिक करा आणि एनीवन विथ द लिंक हे आपल्याला सिलेक्ट करायचं. याला या ठिकाणी सिलेक्ट करा. परमिशन अपलोड झालेली बघा. या ठिकाणी एनीवन विथ द लिंक हे झालेलं आहे बघा. आता या ठिकाणी हे वरती दिसतात बघा ही लिंक कॉपी. याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे या ठिकाणी त्या लिंकची कॉपी झालेली आहे. आता आपण मेन साईटवर यायचं. आता आपण त्या ठिकाणी आपली जी लॉग इन करतो आपण त्या मेन साईटवर या ठिकाणी या. आता आपण मानक क्रमांक 1 उघडतो बघा. या ठिकाणी मानक क्रमांक 1 ओपन करूया. आता मी स्तर जर 4 निवडला असेल या ठिकाणी बघा तुम्ही स्तर कोणताही निवडू शकता. मी जर स्तर 4 निवडला असेल तर त्याला सिलेक्ट करा. म्हणजे बघा या ठिकाणी स्तर 1 असेल तर 1 गुण, स्तर 2 असेल तर 2 गुण, स्तर 3 असेल तर 3 गुण आणि स्तर 4 असेल तर 4 गुण मिळणार आहेत. आणि समजा मी आता स्तर 4 सिलेक्ट केलं. यातला 4 स्तरापैकी कोणता एक स्तर आपल्याला सिलेक्ट करावा लागते म्हणजे जो आपल्याला आपली शाळा ज्या स्तरमध्ये निवडते. आता या ठिकाणी हे जे आपल्याला पुरावा जोडायचे मी या ठिकाणी लिंक घेतलेली बघा. आपण गुगल ड्राईव्ह त्या ठिकाणी लिंक तयार केलेली आहे. याला या ठिकाणी असं बोटानं दाबा याला या ठिकाणी आणि या ठिकाणी पेस्ट करा म्हणजे त्याची लिंक या ठिकाणी आलेली आहे. आणि सबमिट ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला. सबमिट ऑप्शनला या ठिकाणी सबमिट केलं की ती लिंक त्या ठिकाणी सबमिट होते बघा. अशा प्रकारे आपल्याला हे मानके भरायचे आहेत. याच्या दोन्ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.